नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपले स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बहुत टाइम हुआ है, कल मंडे है, जल्दी से डिनर करो और सो जाओ. देव तिला खाली घेऊन आला. दोघे जेवण करून आले आणि एकमेकांना मिठीत घेऊन आजचा गुलाबी दिवस आठवत झोपी गेले. सकाळ झाली. देव उठला. मैथिलीला बिलगून झोपली होती. तिला व्यवस्थित करत नीट ब्लँकेटने कव्हर केला आणि स्मूच करून जिमला निघून गेला. काही वेळाने तो परत आला. मैथिली उठली नव्हती. त्याने तिला उठवून अंघोळीला पाठवले. तो पण त्याचा आवरून आला. दोघांचं आवरून झाल्यानंतर ब्रेकफास्ट करून दोघे ऑफिसला निघाले. मैथिली लपून लपून त्याला पाहत होती. देव तिचं लपून पान एन्जॉय करत होता. त्याने सॉंग्स लावले. हिंदी सॉंग्स लावा ना, मैथिली म्हणाली. आज हिंदी सॉंग ऐकण्याचा तिचा मूड झाला होता. कनेक्ट युअर फोन, देव म्हणाला. तिने फोन कनेक्ट केला आणि हिंदी गाणं लावलं. पल एक पल में ही थमसा गया, तू हाथ में जो हाथ दे गया, चलू मैं जहा जाए, दाए में तेरे बाए, तू रुत में हवाए तू साथिया. तिचं चोरून चोरून त्याच्याकडे बघणं चालूच होतं. हसू मैं जब गाए तू, रोऊ मैं मुरझाए तू, भीगू मैं बरसाए तू साथिया, साया मेरा है तेरी शक्ल हाल में ऐसा कुछ आजकल, सुबह में हूँ तू धूप है मैं आईना हूँ, तू रूप है तेरा साथ खूब है, हम सफर तू इश्क सारे रंग दे गया, फिर खींच के अपने संग ले गया, कहीं पे खो जाए चल जहाँ ये रुक जाए, पल कभी ना फिर आए साथिया. त्याने तिचा हात पकडत त्याच्या हृदयाला लावला. मैथिलीला त्याचे बीट्स फील होत होते. एक मांगे अगर 100 ख्वाब दूँ तू रहे खुश, मैं आबाद हूँ तू सबसे जुदा जुदा सा है, तू अपनी तरह तरह सा है, मुझे लगता है नहीं है तू दूसरा पल, एक पल में ही थमसा गया, तू हाथ में हाथ जो दे गया, चलूँ मैं जहाँ तू दाए बाए, ते हवाए तू साथिया, हंसू मैं जब तू गाए, तू मुरझाए भीगू मैं बरसाए तू साथिया. मेरा मूड रोमॅन्टिक कर दिया तुमने. देव तिच्याकडे पाहत स्माईल करत म्हणाला. ती लाजून खाली पाहत होती. त्याने गाडी ऑफिसच्या अलीकडे थांबवली. टेक केअर, हॅव अ ब्युटिफुल डे अहेड, तो तिच्या हातावर ओठ टेकवत म्हणाला. ती लाजून बाहेर आली आणि पडत पुढे गेली. अचानक ती थांबली आणि परत त्याच्याकडे आली. यू टू म्हणत स्माईल करून लाजत परत पडत ऑफिसला गेली. देव गालात हसला. माय चुबे बेबी, तिला जाताना पाहून प्रेमाने म्हणाला. मैथिली तिच्या डेस्कवर तिची बॅकपॅक ठेवून सेजलकडे आली. अरे वा, म्हणाली. आली का माझी आठवण? सेजल टोमणा मारत म्हणाली. सॉरी सेजू, ते मला घेऊन गेले, मला तुला सांगायचं लक्षात नाही राहिलं. मैथिली म्हणाली. इट्स ओके बेबी, मला वरूनने सांगितलं तू इकडे आहेस ते. मग काय झालं? ती जेसी आणि देवसर एकत्र आहेत का? सेजल म्हणाली. मी क्वार्टरला गेल्यानंतर सांगते. ठीक आहे मेरी जान, सांग, सेजल म्हणाली. ती डेस्कवर परत आली आणि तिच्या कामात लागली. जेसिका ऑफिसमध्ये आली. तिला मैथिली काम करताना दिसली. ती तिच्या केबिनमध्ये निघून गेली. तिने ध्रुवला फोन लावला. हाय जेसी, ध्रुव म्हणाला. डुकू क्या कर रहा है? जेसिका म्हणाली. मेरी दोपहर में फ्लाइट है तो रेस्ट कर रहा था. ध्रुव म्हणाला. अच्छा, मैथिली का कहा तक आया? पहली नजर का प्यार था ना तेरा, वो मुझे इग्नोर करती है, शायद उसे कोई और पसंद है. ध्रुव म्हणाला. बस एवे हार मान ली तूने, तुम्हें उसे पाने के लिए कुछ करना चाहिए, ऐसे वो कैसे मिलेगी तुम्हें? जैसी प्यार जबरदस्ती नहीं होता, मुझे वो अच्छी लगी इसका मतलब ये नहीं कि उसे भी मैं अच्छा लगूं. ध्रुव, मैं भी वो उतना एक्सप्रेस नहीं होती होगी, उसे बात करके तो देखो. जेसिका म्हणाली. आई डोंट थिंक कुछ होगा, वो छोड़ो, मुझे एक काम है, मैं बाद में कॉल करता हूँ. ये डुग्गू तो अभी से हार मान गया, ऐसे कैसे चलेगा डुग्गू? देव आल्या आल्या मीटिंग्समध्ये बिझी झाला. त्याने 4 दिवस आधी काम पूर्ण केल्यामुळे सगळ्यांना त्याचं आश्चर्य वाटत होतं. त्याचा पूर्ण दिवस कामात गेला. त्याने वर्क लाईफ व्यवस्थित बॅलन्स केलं होतं. संध्याकाळ झाली. सगळे क्वार्टरला परतले. सेजल फ्रेश होऊन मैथिलीकडे आली. चिनू, आता सांग ना, मलाच माहिती मी कसं कंट्रोल केलं सकाळपासून, सांग लवकर. का सेजल, त्या जेसीचं आणि सरचं काही आहे ना? नाही, जेसीने मला पप्पू बनवलं. मैथिली गाल फुगवून म्हणाली. वाटलंच मला ही जेसिका चुडेल. मी हिला सोडणार नाही बघ. मला तर हिला खलबत्त्यात वाटून काढावं वाटतं आहे. तुला पप्पू बनवते काय? मी तिलाच पप्पू बनवेल बघ. सेजल रागात म्हणाले. सेजू, राहू दे, नको काही करायचं. तू नको लागू तिच्या नादी. मैथिली, असं कसं? चिनू, तू पण चुकलं, तुझं पण चुकलं. तू विश्वास ठेवायला पाहिजे होता. तू कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवू शकतेस? मला वाटलंच तू काहीतरी माती खाली असणार. मला देवसरवर पूर्ण विश्वास होता. सेजल मैथिलीला रागवत होती. सॉरी ना, मैथिली म्हणाली. लोणचं घाल तुझ्या त्या सॉरीचं. तू त्यांना यावेळेस तरी सॉरी म्हटलीस नाही, नेहमीसारखं त्यांना ग्रँटेड घेतलंस. मैथिलीने मान खाली घातली. वाटलंच मला. अशी कशी ग तू? तो माणूस तुझ्यासाठी किती काय करतो तुला माहिती आहे. तू रडत होती म्हणून ते दिवस रात्र जागून काम कव्हर करून इटलीवरून जर्मनीला आले. ते पण 4 दिवस आधी. तू रडत होतीस म्हणून त्याचं तिथे मन नव्हतं लागत. तू त्यांचा कॉल आन्सर करत नव्हती म्हणून ते मागचा पुढचा विचार न करता बर्लिनला आले. आणि तू त्यांना साधं थँक्स आणि सॉरी पण नाही म्हणू शकत. मैथिली, त्यांना तू मॅटर करतेस, त्यांचं खरंच तुझ्यावर प्रेम आहे.
खूप प्रेम आहे. आम्हाला लांबून पाहून कळतं, तुला नाही कळत का? नको ना त्यांना प्रेमाला गॅंटेड घेऊ. यू आर रिअली व्हेरी लकी. आजकाल कोणी कोणासाठी एवढं करत नाही. डेटिंगसुद्धा असलं ना, तर समोरच्याला एक वेगळीच अपेक्षा असते. ते तुझ्यावर निस्वार्थ प्रेम करतात. खरंच ते फेअरी टेलमधले प्रिन्स आहेत चिनू, राजकुमार आहेत ते, आणि त्यांची आवड, त्यांचं प्रेम तू आहेस. तू खूप नशीब काढलंस. तुझ्या घरच्यांना एवढा चांगला मुलगा कधीच नसतं मिळाला. मी नेहमी बघते त्यांच्या डोळ्यात तुला पाहून एक वेगळीच चमक दिसते. एक वेगळंच प्रेम दिसतं. प्लीज त्यांना ॲक्सेप्ट कर. मला माहिती आहे तुला वेळ लागेल, पण लक्षात ठेव, ते पण प्रेम डिझर्व करतात. मैथिलीला काय बोलावं कळत नव्हतं. तिच्यासाठी कोणी एवढं करेल याची तिला कधीच अपेक्षा नव्हती. तिला देवची आठवण येत होती. त्याला बोलावंसं वाटत होतं. तिला त्याला विचारावं वाटत होतं, खरंच तिच्यासाठी एवढी स्पेशल का आहे? का ते तिच्यासाठी एवढं करतात? ती विचारात हरवली होती. मैथिलीची टी शर्ट लूज होता म्हणून सेजलला तिच्या मानेवरचा रेड मार्क दिसला. चिनू, मी समजत होते तेवढं पण मागे नाही आहात तुम्ही, सेजल म्हणाली. म्हणजे मैथिलीनं नकडून विचारलं. खरं खरं सांग, काय काय झालं तुमच्यात? सगळं झालं का? सगळं म्हणजे? मैथिली, सगळं म्हणजे सगळं. तुम्ही बेडपर्यंत पोहोचलात ना? सेजलने एक्साइट होऊन विचारले. हो, आम्ही सोबत झोपतो ते मला कळलं, पण करतात? मैथिली लाजून म्हणाली. अरे वा, खरंच तुम्ही तर खूप पुढे निघून गेलात. मला वाटलं काहीच नसेल झालं तुमच्यात. मला सांग ना काय काय झालं? आणि हे ती तिच्या मानेवर लाल मार्कवर हात ठेवत म्हणाली. ते हे नाही आहे. त्याला ना, तर त्यांनी सांगितलं होतं, मी विसरले. थांब, मला आठवू दे. हां, आठवलं. त्याला बाईट म्हणतात. त्याला ब्रिटिश इंग्लिशमध्ये हिकी म्हणतात, म्हणजेच लव बाईट. मैथिली लाजत म्हणाली. सेजलला ठसका लागला. का काय काय झालं तुला? हे घे पाणी. मैथिली पाणी देत म्हणाली. तुला हे सरांनी सांगितलं? सेजलने आश्चर्याने विचारलं. हो. मैथिली लाजत म्हणाली. तुला माहिती नव्हतं? सेजल म्हणाली. नाही. सेजलला परत ठसका लागला. मग तुला बेडबद्दल कसं काय माहिती आहे? सेजल, तू असं का विचारतेस? कन्फ्यूज होऊन म्हणाली. बेडवर तर सगळेच झोपतात ना. मैथिली, एक मिनिट, काहीतरी चुकत आहे. एकतर मी मिसअंडरस्टँड झाले, नाही तर तू नीट नाही सांगितलंस. सेजल म्हणाली. म्हणजे? मैथिलीने विचारलं. म्हणजे मला नीट सांग, ते तुला जवळ घेतात का? सेजल म्हणाली. हो, नेहमीच घेतात. मैथिली लाजून म्हणाली. तसं नाही, मी तुला कसं विचारू, मला कळत नाही बघ, त्यांनी कधी असं केलं का? ती तिचा टॉप वर करत म्हणाली. का काय, ते असं का करतील? तू पागल आहेस का? मैथिली अडखळत गोंधळून म्हणाली. सेजलला सगळं क्लिअर झालं. डंबो, तुझ्या तर बाल मानावर परिणाम झाला असेल. हो ना, तेच तर म्हटलं, तू एवढी कशी पुढे निघून गेलीस? कळलं का बायोलॉजी सब्जेक्टचं महत्त्व? 12वीला बायो घेतलं असतं तर तुला कळलं असतं बरंच. तसंही मी नेहमी म्हणते मूवी बघ, पण नाही, तुला ते पसरायला सांगा, ते तसला लहान लेकरांसारखे गेम खेळायला सांगा. मी बघते ना मूवी. हो, बघतेस ना, 2 वर्षातून एकदा. ते पण हॉरर मूवी, नाहीतर ॲडव्हेंचर मूवी, ज्यांचा अन रोमॅन्सचा काय कशाचाही संबंध नसतो, अशा मूवी तू पाहतेस. कधी रोमॅन्टिक मूवी बघितली असते ना, तर आज देव सरांना तुला लव्ह बाईटबद्दल सांगावं नसतं लागलं. यू रिअली नीड टू ग्रो अप, डंबो. तू वाटेल ते मला विचार जा, मी तुला सगळं सांगेल. सेजल, मी डंबो नाही आहे. तू नको ना ओरडू मम्मीसारखं. मला कामच तसं केलं आहे तू. मग ओरडू नाही तर काय करू? सेजल म्हणाली. तुला कसं माहिती हे सगळं? मैथिलीने विचारलं. मी दिवसभर लोळत पडलेली नसते ना, गेम्स खेळत बसते दिवसभर तुझ्यासारखं. मी ना रोमॅन्टिक सिरीज पाहते, मूवीज पाहते, म्हणून मला सगळं माहिती आहे. तू काळजी करू नको, मी तुला टिप्स देईल, पण तू सुद्धा रोमॅन्टिक सिरीज पाहायला सुरू कर. तुला आयडिया येईल. सेजल म्हणाली. मैथिली, मला एक सांग, तुमचं किस झालं ना? सेजल म्हणाली. हो, ते इथे इथे ओठ ते ठेवतात. मैथिली गालावर बोट ठेवत तिला दाखवत म्हणाली. सेजल गालात हसत. फक्त तेच ठेवतात? आणि तू? सेजल, मम्मी कशाला? मैथिली कपाळावर हात मारला. मग तू कसं करते किस? सेजल, मी करतच नाही, मला येतच नाही ते. सेजलने कपाळावर हात मारून घेतला. चिनू, तुला ते आवडतात ना? सेजल म्हणाली. हो, म्हणजे ना, नाही म्हणजे असं काही नाही, मला नाही माहिती. मैथिली अडखळत म्हणाली. कळलं कळलं, हे बघ, ते तुझ्यासाठी इटलीवरून जर्मनीला आले, तर तू पण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं, सेजल सांगितले. मी काय करायला हवं त्यांच्यासाठी? मैथिली, तू त्यांना उद्या भेट आणि त्यांना किस कर. सेजल म्हणाले. नाही का, काही पण काय सांगतेस? मला नाही येत ते. ते नाही, किस आहे ते, आणि सोपं आहे, ते जसं करतात तसंच कर. सेजल म्हणाली. ते मला नाही माहीत कसं करतात. मी लहान असताना मम्मीला लिप्सवर करायचे, तसंच करतात का ते? मैथिली, ते तर बेबी किस झालं, पण तू तसं पण करू शकतेस. सेजल म्हणाली. आणि त्यांना नाही आवडलं तर? मैथिली म्हणाली. तुला माझ्यावर विश्वास नाही का?
मी तुला चुकीचं सांगेल का? सेजल म्हणाली. तू चिडू नकोस ना, मी करेल तू जसं सांगेल तसं. मला पण त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. मी भेटेन उद्या त्यांना, मैथिली म्हणाली. हो, आणि त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करत जा. तुला त्यांनी किस केलं तर त्यांना रिस्पॉन्स देत जा. त्यांना छान वाटेल. बाकीचं तुला हळूहळू करेल. मी आहेच ना तुझी लव गुरु. सेजल डोळा मारत म्हणाली. हो, आता झोपूया का? उद्या ऑफिस आहे, मैथिली म्हणाली. दोघी झोपी गेल्या. देवला आज उशीर झाला. तो खूप थकला होता. काल मैथिलीसोबत आज बेडरूम भकास वाटत होतं. तो जेवण करून आला. तिचा विचार करतच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सगळे ऑफिसला आले. आज सगळीकडे डेकोरेशन केलेलं होतं. त्यांच्या ऑर्गनायझेशनला परत एकदा एका वर्षात 2 वेळा बिझनेस एक्सलेशनचा अवॉर्ड मिळाला होता. बाहेर खूप मोठा बॅनर लागलं होतं. देवचा मोठा फोटो होता. त्याला अवॉर्ड मिळाला होता आणि त्याच्यामुळे कंपनीला सुद्धा अवॉर्ड मिळाला होता. मेन गेटला खूप क्राऊड होती. बॅक साईडने ड्रायव्हरने बस पार्क केली. सगळे मेन गेटला आले होते. देवची वाट पाहत होते. देव आला. जास्त गर्दी असल्याने त्याने बाहेर कार थांबवली. त्याला बॅनर दिसला. त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. एंट्री गेटवर त्याचं मोठं स्वागत झालं. सीईओने त्याचं अभिनंदन केलं. सगळी टीम त्याला कॉंग्रॅच्युलेट करत होती. त्याने सगळीकडे नजर फिरवली. त्याला मैथिली दिसली. ती खूप मागे होती. तिने त्याला पाहून स्माईल दिली. तो पण तिला पाहून गालात हसला. तो मिस अहुजाला की देऊन वर निघून गेला. मिस अहुजाने त्याची कार पार्क केली. त्याची बोर्ड ऑफ डायरेक्टरसोबत मीटिंग होती. हे अविश्वसनीय आहे देव. तू हे कसं अचित केलंस? तू तुझे टास्क 4 दिवसात पूर्ण केले आहे, ज्यामध्ये काहीच चुका नाही आहेत. त्यामुळेच आपल्या कंपनीला बिझनेस एक्सलन्स पुरस्कार मिळाला आहे आणि तुला सुद्धा टॉप मल्टीनॅशनल परफॉर्मन्स अवॉर्ड मिळाला आहे. जोसेफ म्हणाला. थँक्स जोसेफ. देव स्माईल करत म्हणाला. यू डिझर्व इट. कॉंग्रॅच्युलेशन्स देव. एलिना म्हणाली. थँक्स एलिना. संयोजकांनी संध्याकाळी अवॉर्ड फंक्शन आयोजित केले. तसेच आम्ही तुमच्या आणि कंपनीच्या यशासाठी उद्या संध्याकाळी लेट नाईट पार्टीचे आयोजन केले आहे. एलिना म्हणाली. थोडंसं डिस्कशन करून त्यांची मीटिंग झाली. देव त्यांच्या केबिनमध्ये आला. मिस अहुजाने त्याचं बुके देऊन अभिनंदन केलं. मैथिली खूप खुश होती. सगळ्यांना मेल आला होता. उद्या कंपनी आणि देवला अवॉर्ड मिळाल्यामुळे सेलिब्रेशन पार्टी होती. सेजल मैथिलीकडे आली. चिनू, तू कॉंग्रॅच्युलेट केलं का सरांना? सेजल म्हणाली. नाही, त्यांना वेळ नसेल ना बाहेर भेटायला आज. मैथिली. अगं मग तू जा त्यांच्या केबिनमध्ये. सेजल. मग मी कसं जाऊ? त्याला नाही आवडलं तर? तो मला ओरडला तर? मैथिली म्हणाले. ते नाही ओरडणार. त्यांना आवडेल. ट्रस्ट मी. खरंच त्यांना आवडेल? मैथिली म्हणाली. हो, तू त्यांना थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेट करून ये. त्यांना छान वाटेल. चल, मी येते तुझ्यासोबत. मी बाहेर थांबते, तू जाऊन ये. ओके चल. मैथिली तयार झाली. दोघी त्यांच्या फ्लोअरला गेल्या. सगळीकडे पिनड्रॉप सायलेन्स होतं. सेजलला वाटत होतं उगीच आलो. मैथिलीला घेऊन त्या दोघी त्यांच्या कॅबिन बाहेर थांबल्या. आत जायला मैथिली घाबरत होती. सेजल पण घाबरली होती. आता आलोच तर भेटून ये, सेजल मोटिवेट करत म्हणाली. मैथिलीने डोअर नॉक केलं. देव आणि मिस अहुजा आत डिस्कस करत होते. अचानक डोअर नॉक झालं. कोणाचीच अपॉइंटमेंट नव्हती. तरीही कोणीतरी आलं होतं. म्हणून मिस अहुजा म्हटली, आय विल चेक. मिस अहुजाने डोअर ओपन केलं. समोर मैथिली होती. या तिच्या समोरून बाजूला झाल्या. मैथिली दिसली. तो उठून तिच्याजवळ आला. देवला, तू इथे येशील याची मला कधीच अपेक्षा नव्हती. तो तिचा हात पकडून तिला आत नेत म्हणाला. लकी चार्म. मैथिलीला काही कळलं नाही. होय, तुझ्यामुळेच मला हा पुरस्कार मिळाला. देव म्हणाला. म्हणजे? मी तर काहीच नाही केलं. मैथिली म्हणाली. पहिले ये बताव आज कहा यहा कैसे? तो तिला सोफ्यावर बसवत तिच्या बाजूला बसत म्हणाला. मिस अहुजा तिथे फाईल्स बघत होती. तर ते मग मला ना तुम्हाला सॉरी आणि थँक्यू म्हणायचं नाही, किस करायचं होतं. मैथिली पटकन बोलून गेली. मिस अहुजा गालात हसत होती. तिला मराठी कळत नव्हतं, पण किस ऐकून तिला हसू आला. सर, मी बाहेर जात आहे. मिस अहुजा त्याला सांगून बाहेर आली. रिलॅक्स, काम डाऊन. शांत करत म्हणाला. नो वन इज हिअर नाव. देव तिला म्हणाला. मग मला सॉरी म्हणायचं होतं. वाय? देव म्हणाला. तुम्ही माझ्यामुळे इटलीवरून इथे आलात. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्हाला त्रास झाला आणि थँक्ससुद्धा ते माझ्यासाठी आलात म्हणून. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला अवॉर्ड मिळाला. मैथिली त्याच्या हातात हात घेत हँडशेक करत म्हणाली. तुम्ही वरूनने बताया की हे देव म्हणाला. नाही, सेजलने सांगितलं. मैथिली म्हणाली. देवने वरुणला पण सांगितलं नव्हतं. त्याने गेस लावला होता. हे नक्कीच वरूनने सेजलला सांगितलं असणार याची त्याला खात्री झाली. दिस अवॉर्ड इज बिकॉज ऑफ यू. थैंक्स माय लव. हाँ, मैं आया, मेरा मन नहीं लग रहा था वाह तुम्हारे सिवा, इसलिए जल्दी मैंने काम कवर किया एंड तुम्हें मिलने के लिए यहाँ आया. और आज देखो मुझे अवार्ड मिल रहा है और कंपनी को भी मिल रहा है. इट्स ऑल बिकॉज ऑफ यू माय लकी चार्म. ओट टेकवत म्हणाला. तो तिच्या हातावर लाजली. ती लाजली. बाय द वे, यू वेअर टॉकिंग अबाउट किस राईट? देव म्हणाला. नाही, मी असं काहीच म्हटलं नाही. ते तुम्ही चुकीचं ऐकलं असेल. मैथिली. रिअली?
देव भुवयावर करून म्हणाला, का खरंच मी स्वतःहून नव्हते करणार, मला सेजलने सांगितलं असं करायला, म्हणून मी तिचं मला म्हणाली, मला तर माहिती पण नाही असं करायचं असतं ते. मैत्रिणीने गडबडून सगळं त्याला सांगितलं. शी वॉज राईट, मानो सेजल की बात. तो तिच्या जवळ जात म्हणाला, खरंच? मैथिली म्हणाली, सच्ची. तो तिचे केस कानामागे करत म्हणाला, पण मला ते नाही येत. एकदा प्रयत्न कर ना, मी तुला जज नाही करणार. देव गालात हसत म्हणाला, मैथिली थरथर कापत त्याच्या जवळ गेली. तिने त्याच्या चेहऱ्याजवळ तिचा चेहरा आणला. तिचं नाक त्याच्या नाकाला टच झालं, पण तिची हिंमतच नाही झाली. ती लगेच बाजूला झाली आणि तिथून लाजून बाहेर पडून गेली. देव तिला जाताना पाहून हसत होता. सेजल मिस अहुजासोबत गप्पा मारत होती. मैथिली बाहेर आली. पडत बाहेर आल्यामुळे ती धापा टाकत होती. मिस अहुजा गालात हसत होत्या. मैथिलीने त्यांना स्माईल देत सेजलचा हात पकडत तिला लिफ्ट जवळ घेऊन आली. केलं का किस? सेजल म्हणाली. नाही, मैथिली म्हणाली. का? सेजलने विचारलं. मला नाही जमलं, मैथिली तोंड बारीक करत म्हणाली. हिम्मतमंद हार छोरी, जमेल, एक नक्कीच जमेल तुला, जी सेजल मोटिवेट करत होती. आता काम करू चल. दोघी आपापल्या डेस्कवर जाऊन काम करू लागल्या. थोड्या वेळाने लंच ब्रेक झाला. त्या जेवायला गेल्या. आदित्य त्यांना जॉईन झाला. आज जेवायला नवीन डिशेस होत्या. सगळे एन्जॉय करत होते. मैथिलीने नॉनव्हेज बघून तोंड वाकडं केले. नाईलाजाने ती व्हेज खात होती. सगळे उद्याच्या पार्टीची वाट पाहत होते. सगळे एक्सायटेड होते उद्यासाठी. आदित्य, सेजल आणि मैथिलीचं आज शॉपिंगला जायचं ठरलं. आज संध्याकाळी अवॉर्ड फंक्शन होता. त्यात सगळे मोठमोठे लोक जाणार होते. सगळ्या डिपार्टमेंटचे डायरेक्टर्स, प्रेसिडेंट, सीईओ, ग्रुप हेड सोबतच त्यांचे बिझनेस कॉम्पिटिटर्स पण येणार होते. जेवण झाल्यानंतर सगळे परत डेस्कवर येऊन कामाला लागले. जेसिका मैथिली कधी तिला एकटी दिसेल याची वाट पाहत होती. तिला चांगली संधी पाहून तिचं काम करायचं होतं. थोड्या वेळाने मैथिली वॉशरूमला गेली. जेसिका आधीच तिच्यावर वॉच ठेवून होती. जेसिका तिच्या मागे हळूच गेली. मैथिली आत गेली. जेसिकाने कानाला फोन लावला आणि बाहेर थांबून जरा थोडं मोठ्याने तिला ऐकू जाईल असं बोलली. यू आर माय बेस्ट फ्रेंड, तुम्हें आना ही पडेगा कल पार्टी में. जेसिका थोडं थांबून म्हणाली, आई नो देव लाइक बोल्ड ड्रेसेस, मैं उसके लिए उसे उसके जैसा पसंद है वैसे तैयार होकर आऊंगी. वो मुझे और देख सकता है, मैं उसे पसंद आ जाऊंगी. देखता ही रह जाएगा. परत थोडं थांबून कल पक्का आना है, थँक्स. निघून गेली. एवढं बोलून ती बाहेर गेली. मैथिलीने ती सगळं बोलणं ऐकलं होतं. ती बाहेर आली. खाली सेजलकडे पळत गेली. सेजल, मला बोल्ड ड्रेस घ्यायचा उद्यासाठी, मैथिली म्हणाली. धापा टाकत बोली. सेजलला ठसका लागला. काय काय झालं? सिरियसली तू बोल्ड ड्रेस घालणार? तुला कोणी सांगितलं? सेजलने विचारलं. कोणीच नाही, मला घालायचं असंच, मैथिली म्हणाली. त्याला मागून पुढून डीप गळा असतो, तू कम्फर्टेबल नाही होणार किनू. सेजल तिला समजावत होती. मला घालायचंय, ती जेसिका घालणार आहे, त्यांना आवडतं म्हणून. मग मला पण घालायचं, तू माझ्याबरोबर शॉपिंगला चल ना. आपण आत्ताच जाऊ, चल. 5 वाजलेत. मला त्यांचा लाईव्ह प्रोग्राम पण पाहायचा आहे, तो 8 वाजता आहे. मैथिली म्हणाली. ओ, ती चुडेल घालणार का? मग चलच तू. सेजल दोघींनी लॉग आउट केलं. सेजल आदित्यला घेऊन आली. मैथिलीने कॅब बुक केली. तिघे शॉपिंगसाठी निघाले. आदित्य मेन सेक्शनमध्ये गेला. सेजलनं मैथिलीचं आणि त्यांचं शॉपिंग करण्यासाठी लेडीज सेक्शनमध्ये आल्या. सेजल मैथिलीला एक एक ड्रेस लावून पाहत होती. मैथिलीला एक ड्रेस दिसला. तिने तो काढला. चिनू, तो ड्रेस आहे छान, पण त्याचा गळा बघ किती डीप आहे आणि मागून पण बॅकलेस आहे. सेजल म्हणाली. मी घालेन, मैथिली म्हणाली. मैथिली इन्सिक्युअर झाली होती. जेसिका त्याच्यासाठी तयार होऊन येणार आहे. तिला आवडलं नव्हतं. तिला वाटलं खरंच देवला ती आवडली तर तो आपल्याला सोडेल, म्हणून ती पण बोल्ड ड्रेस घालणार होती, त्याच्यासाठी तयार होणार होती. संध्याकाळी जेसिकाने ध्रुवला फोन केला. तो मुनीलाच होता. हा जेसी, बोलो. कल ऑफिस की ग्रैंड पार्टी है, मेरे साथ चलोगे? जेसिका म्हणाली. देखता हूँ, मैथिली आने वाली है, ध्रुव म्हणाला. मैंने उससे बात की तुम्हारे बारे में, तुम उसे पसंद करते हो, बताया है. तुम्हें क्या पसंद है ये बोला है. अगर वो तुम्हें जैसा पसंद है वैसे तैयार होके आ गई तो तुम समझ लेना वो भी तुझे पसंद करती है. सच में? ध्रुव म्हणाला. हाँ डुगू, जैसे तुम्हें पसंद है वैसे अगर वो आई तो तुम्हारा काम बन जाएगा. तुम कल उसके साथ टाइम भी स्पेंड कर सकते हो, जेसिका म्हणाली. थँक्स जेसी, वेलकम, ध्रुव म्हणाला. देवने मैथिलीला कॉल केला. शॉपिंग कर रही हो? देव म्हणाला. ते तुम्हाला कसं कळलं? मैथिली, मॅजिक. देव तिच्या गळ्यात त्याने चेन घातली होती. त्यात ट्रेसिंग डिव्हाइस होतं, म्हणून त्याला तिचं लोकेशन कळत होतं. हो, मी शॉपिंग करत आहे, मैथिली म्हणाली. आज इव्हनिंग पार्टी में मेरे साथ चलोगी? देव, मी ते अवॉर्ड फंक्शनमध्ये, मैथिली म्हणाली. देव, सॉरी, मला कम्फर्टेबल नाही होणार आणि मी तिथे एकटी पडेल आणि आपल्यासोबत तिथं कोणी पाहिलं तर, मैथिली म्हणाली. नो प्रॉब्लेम, आय कॅन अंडरस्टँड. देव म्हणाला. मी तुमचा प्रोग्राम लाईव्ह नक्की बघणार आहे.
मला तिथे तुझं आठवण येईल यावेळी मी तुला सोडेन, पण पुढच्या वेळी नाही." देव म्हणाला, मैथिली काय झालं? कोणता ड्रेस घेते मग?" "तोच ब्लॅकवाला." "ठीक आहे घे," सेजल म्हणाली. सेजलने तिच्यासाठी एक ड्रेस घेतला. दोघींनी बाहेरचं खाल्ले. मैथिली क्वार्टरला जाण्यासाठी घाई करत होती म्हणून त्या लवकर परत आल्या. 7:45 झाले होते. मैथिली पळत रूममध्ये गेली. बॅग ठेवून खाली ग्राउंड फ्लोअरला आली. तिथे बसायला जागा नव्हती. खूप गर्दी होती. सगळे अवॉर्ड फंक्शन पाहायला आले. "बघ, आपण लेट झालोत. उद्या आपण साईटवर बघू." आणखी एकदा ती शो सुरू व्हायच्या आधी वाट पाहत होती. शो सुरू झाला. ती देवची वाट पाहत होती. अखेर तिला देवची झलक दिसली. ब्लॅक सूटमध्ये खूप हँडसम दिसत होता तो. प्रोग्रामला सुरुवात झाली. एकेकाचा कंपनीचा अनाउन्समेंट होत होते. देवची कंपनी टॉप 10मध्ये आली होती. त्याच्या कंपनीचं अनाउन्समेंट झालं. कंपनीला बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड मिळाला होता. तो सीईओला देण्यात आला. सीईओने त्यात मॅक्स कॉन्ट्रीब्युशन देवचं आहे असं सांगितलं. म्हणून त्यांनी देवला स्टेजवर बोलावून त्याचं कॉन्ट्रीब्युशन असल्यामुळे तो अवॉर्ड सीईओ आणि त्याला दिला. आणि देवला वेगळा अवॉर्ड पण देण्यात आला, मल्टीनॅशनल परफॉर्मर म्हणून. अँकरने देवला माईक दिला. देवने माईक हातात घेतला आणि एक स्माईल देऊन बोलायला सुरुवात केली. "गुड इव्हनिंग एव्हरीवन. थँक्स फॉर दिस अवॉर्ड. थँक्स माय टीम फॉर युअर कॉन्स्टंट सपोर्ट. थँक्स टू माय फॅमिली, माय लव्ह." तर अवॉर्डवर ओठ ठेवत म्हणाला, "तर मिस्टर सुब्रमण्यम, तुमच्या यशाचे रहस्य काय आहे? प्रत्येक वेळी तुम्हाला हा पुरस्कार मिळतो, पण यावेळी तुम्हाला हा पुरस्कार एका वर्षात दुसऱ्यांदा मिळाला आहे." अँकरने विचारलं. "होय, मला यापूर्वी बरेच पुरस्कार मिळाले आहेत आणि ते अपेक्षित होते, पण यावेळी हे अनपेक्षित आहे आणि त्याचे सर्व श्रेय माझ्या प्रेमाला जाते. हे रहस्य नाही, प्रेम आहे. एक अशक्य काम होते. काही पर्सनल प्रायोरिटीजमुळे मला हे काम पूर्ण करावे लागले अँड याचं सगळं क्रेडिट जातं माझ्या प्रेमाला. तिच्यामुळेच हा अवॉर्ड मला मिळत आहे. मला माहीत आहे की तुम्हाला पाहत आहेस, माय लकी चार्म." देव म्हणाला. मैथिली देवचा लाईव्ह प्रोग्राम पाहत होती. आधीच त्याला पाहून तिचे होश उडाले होते. त्यात तो तिच्याबद्दल बोलत होता. आज खरंच तिला तिथे जाऊन भेटावं वाटत होतं. सेजल तिला चिडवत होती. मैथिली खूप लाजत होती. "ती स्पेशल व्यक्ती कोण आहे?" प्रेक्षकांनी ओरडून विचारलं. "सॉरी, मी तिचं नाव घेते तुम्हाला सांगू शकत नाही." देव स्माईल करत म्हणाला. "नो प्रॉब्लेम मॅन. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू." अँकर म्हणाले. "थँक्स फॉर युअर ब्लेसिंग." देव म्हणाला. देव खाली आला. त्याने त्याचे बिझनेस पार्टनर्स, त्याचे कलिग्स त्यांना अभिनंदन करत होते. "तिथे सगळे आहेत. कोणी बघेल. चिडवू नकोस ना." मैथिली म्हणाली. "चल वर जाऊ. सरांना अवॉर्ड मिळालाय. आता दुसऱ्या लोकांची सुरुवात होतील." सेजल म्हणाली. "हो चल." मैथिली पण म्हणाली. "बघ किती प्रेम करतात ते. ते पण तेवढंच प्रेम डिझर्व करतात. एवढा प्रेमळ सोलमेट असेल तर काय हवं आणखी आयुष्यात जगायला? विचार कर." सेजल म्हणाली. मैथिली वर जाताना म्हणाली, "भारतामध्ये पण त्याचा अवॉर्ड फंक्शनची न्यूज आली होती. टीव्हीवर त्याचा न्यूज चालू होत्या. एका भारतीय व्यक्तीने विदेशात कमी वयात डायरेक्टर पदावर जाऊन आणखी एक अवॉर्ड मिळवला होता. एक प्राऊड मुवमेंट होती. त्याची फॅमिली त्याला पाहून खूप खुश झाली." त्या फंक्शनमध्ये जेसिका पण होती. आतल्या आत ती जळत होती. देव कोणाबद्दल बोलतो हे तिला चांगलंच माहीत होतं. ती वरवर हसत प्रोग्राम अटेंड करत होती. प्रोग्राम संपला. पार्टी सुरू झाली. देव थोडंसं बोलून परत जाऊ लागला. जेसिका त्याच्या जवळ आली. "कॉंग्रॅच्युलेशन्स देव." जेसिका हात पुढे करत म्हणाली. देव तिला इग्नोर करून बाहेर निघून आला. ती त्याच्या मागे पळत आली. देव पार्किंग एरियामध्ये होता. तिथे कोणीच नव्हतं म्हणून तिने त्याच्या मागून हात पकडला. "तू माझा पाठलाग करत आहे? का करत आहे?" देव तिचा हात झटकत म्हणाला. "उफ, इतना गुस्सा? वैसे इस हँडसम चेहरे पे गुस्सा बिलकुल नहीं जचता है." ती त्याच्या चेहऱ्यावरून बोट फिरवत म्हणाली. "दूर रहो मुझसे." तो तिला झिरकाळत म्हणाला. "तुम उसे भूलकर मुझे अपना नहीं सकते." जेसिका म्हणाली. "नेवर." देव म्हणाला. "मैथिली हमारे बीच में क्यों आई है?" जेसिका, "उसका नाम भी मत लेना." देव रागत तिच्याकडे पाहत म्हणाला. "मैं उसका नाम ही नहीं, उसके साथ बहुत कुछ कर सकती हूँ. तुमने ट्रेलर देखा ही होगा. तुम नहीं थे तो उस समय मैंने उससे जंगल में कैसे अकेले छोड़ा था." "व्हॉट? ये सब कब हुआ? तुमने उसे जंगल में अकेले छोड़ा था? हाउ डेयर यू?" तो रागात तिला विचारत होता. "अरे अरे, तुम तो कुछ पता भी नहीं है लगता है. लिटिल वन डिड नॉट टेल यू." जेसिका म्हणाली. देवला जेसिकाचा खूप राग येत होता. "और एक बात बोलू, मैंने उसे एक जोर का थप्पड़ भी लगाया था. बड़ा मजा आया था, बाय गॉड." जेसिका काहीतरी गुपित सांगत आहे असं बोलली. देवने रागात तिचा गळा पकडला. "हाउ डेयर यू? आय विल नॉट स्पेअर यू. तुमने उसे टच भी कैसे किया? वाय आर यू डुईंग दिस शिट विथ हर?" तो तिचा गळा जोरात दाबत म्हणाला. "देव, मुझे छोड़ो. मुझे सांस नहीं आ रही है." जेसिका झटपटत म्हणाली. वरून तिथे पळत आला. "देव, छोड़ो उसे. वो मर जाएगी." "वरून तुम्हें नहीं पता इसने मेरे मैथिली के साथ क्या किया है?" देव तिच्या गळ्यावरती पकड घट्ट करत म्हणाला. "क्या किया है?" वरून म्हणाला. "ये उसे जंगल अकेला छोड़ आई थी और उसे मारा भी इसने."
ती कशी करू शकते? देव म्हणाला, उसे छोडो, वो सच में मर जाएगी. वरून देवचे तिच्या गळ्यावरचे हात दूर करत म्हणाला, प्लीज जाओ यहाँ से. वरून म्हणाला, जेसिका तिथून निघून गेली. काम डाऊन देव. वरून, मैंने तुम्हें भी पूछा था, तुमने मुझे क्यों नहीं बताया? देव, सॉरी, तुम्हें इटली जाकर एक दिन भी नहीं हुआ था, इसलिए मैंने नहीं बताया तुझे. बहुत लगी थी क्या उसे? ती खूप नाजुक आहे, उसे बहुत दर्द हुआ होगा ना, वो डर गई होगी ना. देव म्हणाला, देव, ऐसा कुछ नाहीये. भाभीला त्याबद्दल माहिती नव्हतं. वरून म्हणाला, हाऊ कसं? देव वरूनने त्याला सगळं सांगितलं. ओ, थँक्स फॉर टेकिंग केअर ऑफ हर. देव लगेच तिथून निघाला. मैथिलीचा फोन वाजला. देवचा कॉल होता. तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. तिने फोन कानाला लावला. मी बाहेर वाट पाहत आहे. देव म्हणाला. मैथिली पडतच बाहेर आली. देव त्याच्या कारजवळ होता. त्याला पाहून ती तशीच हसत पडत आली. तिने त्याला हक करण्यासाठी त्याच्याकडे झेप घेतली. देवने तिला तसंच हवेत उचलून घेतलं. त्याने तिला टाईट हक केलं. काही वेळ तो तिला तसाच मिठीत घेऊन होता. त्याने तिला खाली उतरवून बोनेटवर बसवलं. आज पण न्यू कार तुमच्या सूटला मॅच झाली, मैथिली म्हणाली. देव म्हणाला. ती जॅकेट न घालताच बाहेर आली होती. तू स्वतःची काळजी का घेत नाहीस? देव काळजीने म्हणाला. मग मी काय केलं? मैथिली, तुझे जॅकेट कुठे आहे? तो त्याचं जॅकेट काढून तिला वरून घालून देत म्हणाला. ते माझ्या लक्षात नाही, मैथिली म्हणाली. तो तिचा चेहरा निहारत होता. तिला जेसिकाने मारलं म्हणून त्याला वाईट वाटत होतं. तो काळजीने तिचे गाल तपासत होता. ह्या दर्द हो रहा है? त्याने काळजीने विचारलं. नाही का? मैथिली म्हणाली. नथिंग, इसके पहले हुआ था क्या? देव म्हणाला. हो, मागच्या आठवड्यात दुखत होता, थोडा सुजला होता. मैथिली आठवत म्हणाली. आय एम रिअली व्हेरी सॉरी बच्चा. देव तिला परत मिठीत घेऊन म्हणाला. तर तुम्ही का सॉरी म्हणता? तिला काहीच कळत नव्हतं. आज तो थोडा इमोशनल वाटत होता. त्याने त्याची मिठी घट्ट केली. तुम्हाला काय झालं? तिने काळजीने विचारलं. नथिंग. तो तिला दूर होत तिचा चेहरा हातात घेत म्हणाला. परत तिचे गाल तपासत होता. कोणसा चीक था वो? देव म्हणाला. हा वाला. ती गाल पुढे करत म्हणाली. त्याला जेसिकाचा खूप राग येत होता. तो मैथिलीचा गाल भाऊक होत कुरवाडत होता. काय झालं तुम्हाला? तिने परत विचारलं. नथिंग माय बेबी गर्ल. तो त्याचा मूड ठीक करत होता. म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स. ती त्याला बिलगून म्हणाली. थँक्स लव. तो तिच्या केसावर ओठ टेकवत म्हणाला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याच्या घरून व्हिडिओ कॉल होता. त्याने तिची मिठी सोडून कॉल आन्सर केला. कॉंग्रॅच्युलेशन्स बच्चा. त्याची मॉम म्हणाली. थँक्स मॉम. इतना देर तक क्यों जाग रही हो? यहाँ 10 हुए, वहाँ 1 बज गया होगा. देव म्हणाला. नींद नहीं आ रही थी बच्चा. मॉम म्हणाली. तू बाहर क्या है? हाँ, मैथिली के साथ क्वार्टर के पास. तो मैथिलीच्या बाजूला थांबून बोलत होताच. कैसी है मेरी बहू? मॉम म्हणाली. मैथिलीला त्याचं ऐकून ठसका लागला. पुत्तर, उसे पाणी दो. मॉम त्याने तिला पाणी दिलं. तिच्या पाठीवर रब करत होता. उसे दिखाओ जरा. देवने मैथिलीला समोर फोन धरला. कैसे हो बेटा जी? मॉम, मैं ठीक हूँ. आप कैसे हो? मैथिली, मैं मस्त. खाना हुआ? हाँ मॉम. मैथिली म्हणाले. हाँ जी मेरे बच्चे, हुआ. मॉम, बहुत देर हो गई, सो जाओ. कल सुबह कॉल करो. देव म्हणाला. बच्चा, मेरे नू का ख्याल रखना. मॉम हसत म्हणाल्या. त्यांनी फोन ठेवून दिला. तुमची मॉम खूप यंग, सुंदर आणि स्वीट आहे, मैथिली म्हणाली. शी इज व्हेरी फिट. अभी भी जिम जाती है. थोडी हेल्थ कॉन्शियस आहे. देव म्हणाला. ते एक विचारू का? डोंट टेक माय परमिशन. तर ते त्यांनी बहू कसं? मैथिली म्हणाली. तिला आपल्याबद्दल माहिती आहे. अगदी सगळ्यांना आपल्याबद्दल माहिती आहे. देव म्हणाला. मैथिलीला आश्चर्य वाटलं. खरंच? मैथिली म्हणाली. देव, त्यांना प्रॉब्लेम नाही. मैथिली म्हणाली. क्यू होगा? ते मी नाही ना तुमच्या स्टेटसची. मैथिली, खरंच तू असा विचार करत आहेस? इट्स रियालिटी. मैथिली. नो इट्स नॉट. कुछ नहीं होता. दिल बडा होना चाहिए, स्टेटस नाही. तो हसत म्हणाला. मैथिलीने त्याच्याकडे पाहून स्माईल केली. कल मैं गाडी भेजू तुम्ही पिकअप करने के लिए? देव म्हणाला. मी ऑफिस बसने येईल. कोणी पाहिलं तर वेगळं समजतील. मैथिली म्हणाली. आपला विचार कर, दुसऱ्यांचा विचार का करतेस? त्याने तिच्या कपाळाला कपाळ लावून विचारले. सॉरी, मैथिली म्हणाली. डोंट बी. देव म्हणाला. तेवढ्यात सेजलने तिला फोन केला. चिनू, चल ना, तुला वॅक्सिन करावं लागेल ना. उद्या नाही होणार, सेजल म्हणाली. वॅक्सिन? मैथिली, उद्यासाठी करावी लागणार ना. कमीत कमी हाताची तर कर. सेजल म्हणाली. नको, ते त्रास होईल. मैथिली, पायाची करतेस ना तू. सेजल म्हणाली. ते वेगळं, हाताची वेगळं. मैथिली. चल ना, करून घे, जास्त त्रास होणार नाही. उद्या तुला त्यांच्यासमोर स्पेशल दिसायचं ना. सेजल म्हणे. हो, मी आलेच. मैथिली. तिने फोन ठेवला. मला जावं लागेल, सेजल बोलवत आहे फॉर वॅक्सिंग. त्याला तिच्या बोलण्यावरून अंदाज आला होता. हो, तुम्हाला ऐकू आलं? मैथिली म्हणाली. त्याने तिला पाहून स्माईल केली. तू याआधी केलं आहे का? देवने विचारलं. तिने नाही मध्ये मान हलवली. मग यावेळी का? देव म्हणाला. आता ती कसं सांगणार?
ती हे सगळं त्याच्यासमोर छान दिसावं म्हणून करत होती. वॅक्सिंग म्हणजे हेअर रिमूव्हल ट्रीटमेंट, बरोबर? देव म्हणाला. मैथिली म्हणाली. त्याला वाटलं ती त्याच्यासाठी हे सगळं करत आहे म्हणून तो बोलला. तुला हे सगळं करण्याची खरंच गरज नाही. मला तू जशी आहे तशीच आवडतेस. प्लीज या सुंदर लहान केसांना दुखवू नको. आधीच ते दिसत नाहीत. तो तिचे हात हातात घेऊन म्हणाला. खरंच? मैथिली म्हणाली. पण जर तुला तुझ्या आनंदासाठी ते स्वतःसाठी हवे असेल तर जा आणि ते कर. तो विंक करत म्हणाला. त्याने इनडायरेक्टली तिला सोल्युशन सांगितलं होतं. तिने त्याला स्माईल दिली. त्याने तिला खाली उतरवलं. सी यू टुमारो ठेवून म्हणाला. गुड नाईट.